आमचं जमीन आमचं काम सारं सारं तुम्हाला आता मी नाही काय केलं आता माझं माझं नाही अहो मी तर त्यांची बायको झाली आणि त्यांच्या कामात गवा धुरपटून गेली हे बी ध्यानात नाही आलं बघा आता बघा मला सारं दिसतंय नजरेला कसं तिकडं दिसतंय मला होय अगदी गडद दिसतंय अगदी गडद आपण जन्माला आले ते नागाव सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी खंडाळा म्हणून तालुका आहे तिथलं एक खेडेगाव चंचनगाव माणसं गावात राहायची आणि तो माणूस माणसाला ओळखायचा आणि मी तर दिवसे पाटलाची चुरलेले मग काही त्याचा माझा करा आवश्यकाच्या बांधाला नुकसान लावणारा माझा देह काटे बसलं काय आणि नाही काय कपाळावर चिपऱ्या घेऊन जणू गावची बचत सवारी फटकत असायची 4 वर्षाची झाली तर बाई म्हणते कशी बाकरच्या काही लगेच करायचं पर माझं पिठात पाणी काढून भाकऱ्या करण्याच्या ऐवजी मातीत पाणी काढून चुकून करण्यावर जाते लय धावायची हातात दिसत तिकडून मागे धावायची आणि उन्हात दादाच्या मागे लपायची शेताच्या बांधावर जाताना कवा चिंचेच्या झाडावर चढून चिंचा काढणं म्हणा नाहीतर जांभळाच्या झाडावर चढून जांभळं काढणं म्हणा आणि दिसून तुटली पण अजून जांभळाची खाली आणि बरं जाऊन खाली पडायला आणि वरच्यावर लाठी काढाय आया मी पडत्या आया मी पडत्या आया माझं रोपड्याला फॅन लावला मिळते कशी बघा वरचा तिचा अहो पडली झाडावर खाली नळी पाणी सुपट पत्र दिला अहो वरचं जीवाचं वरचं पुरीचे दाखवायला आणि लगेच करायला हवं जांभूळ खाती असं म्हटले आणि सुट्टे गावात राहिला पुरीच्या लग्नाचा इच्छा पुण्याच्या मुलाबरोबर माझं लगीन भेटलं पुढचा त्याचं पाणी पडली आणि माझ्या मनाला पण असं पडला आता ज्यांच्या संघ लगीन करायचं आहे ते हाच तरी करतात त्यासनी तिकडच्या गावात करता येत असेल का नाही त्यासनी हिरीत करता येत असेल का नाही त्यासनी राज्याला आकाशातली धान्य मोजता येत असेल की नाही सगळे शिकलेलं म्हणून ऐकलेलं म्हणून आपलं वाटायचं तर काय घेणार लगेच करायचं म्हणून जीवनाचा भरावाने नाचत होता हा साईला झाल्यानं सुरू जायचं म्हणून जीवाला वाईट वाटत होतं पण काय घेणार आता पुण्याच्या गावी जायला मिळणार शहराच्या गावी जायला मिळणार नजरेला काय बाय दिसणार आणि टांग्यात बी बसायला मिळणार हा तेव्हा बाईच्या जातीनं उमरा वंदायची पद्धत नव्हती रामाचं चित्तनं उमरा वंदायचं आणि तिला रामाने पळली पुन्हा पुन्हा सांगेल गेलं तेव्हा बाईनं कसं आपलं घर बरं घरातली चूल बरी चुलीतली लाकडं बरी हातातली फुकणी बरी फुकणीचं फुकणारा आपला जीव करा नवऱ्याचं सासू सासऱ्याचं करावं आणि बा आणि आता पोरं पहिली दिसली की तुझी बाया पुढे जायची पिशवी दाखवा पण त्या वक्ताला आम्ही जायला सांगत्या नवऱ्याच्या घरी बाकड्या सापड्या आमच्या लगीन ही माणसं जमली आणि परकर फिरून नववार लुगड्या माझं बुजगावलं बसविल्या डोक्याला मंडवल्या पाशिंग मी जर महाराणी असंच नका मी हळून शिरजींच्याकडे बघते आणि हसत होतो त्यांनी शिकल्यानं म्हणून ऐकलेलं आणि ते बुजगावलं येतच होतं जणू काय मी लईच वाढत नसली मी हळूहळू शिरजींच्याकडे बघत होती आणि हसत होती
मी हळूहळू शेडजींच्याकडे बघत होते आणि अरे अरे आया काय चालतंय आया काय चालतंय आया काय चाललं काय चाललं पाठीत रक्त घातलं आणि म्हणते कशी चावे आपण जगण्यात करता बसून रे काय होतं आताच्या माणसाबरोबर माहेरच्या माणसाचं होतं अरे किडे चाललं काय होतंय पुरीचे जात आहे स्वतः दुबड्यात काय शिवाय आणि दोन रक्त खाली बघ पाठा तर नाही मोठं असल्याने शिडची मोर आलं आणि म्हणतात कसं तिला रागू नको पोरगी असते म्हणून काय झालं तिला फिरावी होती ना जा आता जाऊन बघा पोरीच्या रुपड्यात काय शिवलंय ते माझं निम्मार्ग लुगडं पिटलं मी मोर लुगडं मार मी मोर लुगडं मार किडा निघाला तर शिडीच्या बोलण्यानं जीवनीचा फुलं लागला सावकाचं घर कधी पैकल नाही वाटत सावकाचं घर ते तुझं घर पुन्हा पुन्हा ताने आणतात आईने स्वयंपाक पाणी करत पुन्हा मदतीला होती सागर कोट्याने खेळा नाहीतर चिरकुट्याचा डावा मामांची लई प्रेमाने हात म्हणून काम सांगायला तसं मला कंटाळा तर कुणीतरी माझ्या सध्या खेळावं असं मात्र वाटत असत आता शेवटी ते खेळा म्हणलं की त्यांची बरी मोठी पुस्तकं वाचायचं लिहायचं नाहीतर गडबडीकडे जाऊन गाठपटा खेळायचा आता आमच्या सध्या खेळा म्हणलं ते बघतो बसायचा तर शेडजींच्याकडं हा शिरजी मला लई आवडते त्याची शिरजी म्हणाया शिरजी म्हणजे कसा रुबाबदार माणूस वाटला तर शिरजींच्याकडं त्यांचं मैत्र आहे सदाशिव बल्ला सकारांत परांजपे वाळवेकर काय बाय बोलायचं तुमच्यात काय असतं आणि आमच्यात काय असतं आपल्या नुसते चर्चा असायची अहो त्यांच्या चर्चेत एक कळलं बोलू नका प्लीज